पुन्हा एकदा नवी दिल्लीमध्ये जाऊयात। आपचे जे 7ही खासदार आहेत ते सध्या भाजपच्या या मुख्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। नितीन नवीन यांची भेट ते घेत आहेत। भाजपचे जे आपच्या 7 खासदारांनी भाजपच्या अध्यक्षांची सध्या भेट घेतलेली आपण बघतोय आणि ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। काही वेळापूर्वी राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपला सोडचिठ्ठी देत असल्याचं देखील म्हटलं होतं। यानंतर आपचे हे जे 7ही खासदार आहेत ते सध्या नितीन नवीन यांची भेट घेण्यासाठी भाजपच्या मुख्यालयामध्ये नवी दिल्लीला पोहोचलेले आहेत। तर आताची ही लाईव्ह दृश्य आहेत नवी दिल्लीमधली। आपच्या 7 खासदारांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे आणि सध्या भाजपचं कमळ हाती घेताना ते दिसत आहेत। त्यामुळे आगामी पंजाबमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ऑपरेशन लोटस राबवलं जात आहे अशी प्रतिक्रिया देखील उमटताना दिसते। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात याविषयी। सोमेश, आम आदमी पक्षाचे खासदार हे अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतात। आता आपण पाहू शकतो भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने राज्यसभेतील संख्याबळ वाढवण्याच्या दृष्टीने आणि त्याच आम आदमी पक्षाला एक मोठा पॉलिटिकल सेटबॅक देण्याच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल आज आम आदमी पक्षाने राघव चड्ढा आणि त्यांच्यासह 7 राज्यसभा खासदारांनी उचलले असं म्हटलंय। अजूनही हे पाहणं बाकी आहे की राघव चड्ढा यांच्यासह जे 7 खासदार आवश्यक आहेत घटनेतील तरतुदीनुसार ते सगळे 7 खासदार येणार आहेत का? कारण सध्या राघव चड्ढा त्यांच्यासह अशोक मित्तल आणि त्यासह संदीप पाठक असे 3 राज्यसभा खासदार आलेले आहेत। इतर 4 खासदारांना देखील यावं लागेल आणि हे सगळेजण एकत्रितपणे येऊन आपला वेगळा गट स्थापन करून तो गट भाजपमध्ये विलीन करतायत का? त्यासाठीच्या आवश्यक औपचारिक प्रक्रिया कशा पार पाडल्या जातात आणि त्या दरम्यान कोणत्याही स्वरूपाचा कायदेशीर किंवा घटनात्मक अडथळा तर निर्माण होत नाही ना, हे देखील पाहावं लागेल। त्यामुळे आता सध्या आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार हे थेट भारतीय जनता पक्षासोबत येत आहेत आणि येत असतानाची ही दृश्य आपण पाहू शकतो की ज्यावेळी भाजपच्या केंद्रीय कार्यालयामध्ये अधिकृतपणे आज भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे। यासह भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा स्वीकार देखील आज या राज्यसभा खासदारांकडून आम आदमी पक्षाच्या केला जाईल, कारण ते देखील आवश्यक आहे भाजप प्राथमिक सदस्य होणं आणि ते सुद्धा आज केलं जाईल। आणि त्यासह भाजपच्या पक्षामध्ये राज्यसभेतील भाजपच्या विधिमंडळ पक्षामध्ये हे स्वतःला विलीन करून घेतील। एकंदरीत आम आदमी पक्षाच्या दृष्टीने हा मोठा फटका आहे आणि आगामी पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला मोठा धक्का समजला पाहिजे, कारण आम आदमी पक्षाची राजकीय आर्थिक रसद या सगळ्याचाच या एकूण भाजपत झालेल्या विलिनीकरणाचा परिणाम होणार आहे। आता आपण पाहू शकतो यामध्ये भाजपचे महासचिव तरुण चुग आहेत, त्यास अरुण सिंग आहेत आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आहेत आणि हे सगळेजण मिठाई भरवून अगदी सोमेश स्वागत करतात। सोमेश, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।